जर सगळा एका मुर्गा जर बनवायला माझ्या हिशोबाने जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर 4 रुपये किलोचा खर्च येतो मुर्गा. त्या 4 रुपये किलो ऐवजी जर तुम्ही 6 रुपये किलोनं मार्केटमध्ये तुम्हाला लागन तो कोरडा चारा मिळतो. अजून एक माझं जजमेंट, आता जे कोणाला सांगूनही पटणार नाही, माझे 15च गाय आहे आणि सगळा हिरवा चारा ही 15च गुंठे. दूध मी खाद्य काढितो, जिथं 40 लिटर घालायचं ना तिथं 60 लिटर घालायचं, पण खर्च कमी, मेहनत कमी आली पाहिजे, त्रास कमी झाला पाहिजे. जेवढा तेवढा काढायचा, घालायचा, कापायचा, आणायचा. मित्रांनो, दूध व्यवसाय म्हटलं की गाई म्हशींना आपल्याला हिरवा चारा हा द्यावाच लागत असतो. मग मित्रांनो, हिरव्या चाऱ्यासाठी ज्या पशुपालकांकडे पाण्याचं प्रमाण आहे तर ते मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याची लागवड करतात आणि ज्या पशुपालकांकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे तर ते पावसाळ्यामध्ये हिरवा चारा करतात आणि त्याचा मुरघास वर्षभर पुरेल इतका बनवतात आणि तो वापरत असतात. पण मग मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की चाऱ्याची केलेली लागवड किंवा हिरव्या चाऱ्याचा केलेला मुरघास या दोन्ही गोष्टी दूध व्यवसायात आपल्याला नेमकं परवडतात का? मग जर आपण नाही केलं, जर विकतच्या चाऱ्याचं नियोजन जर आपण करायला लागलो तर दूध व्यवसायातून नक्की किती नफा शिल्लक राहू शकतो, आपला दूध व्यवसाय फायद्यात जाऊ शकतो. तर मग मित्रांनो, याच जुन्या विचारांना फाटा देत एका इंजिनियरने याच्यावर त्याचं हुशार डोकं वापरून अतिशय बारीक हिशोब करून यावर एक उत्तर काढलेलं आहे. मित्रांनो, या इंजिनियरचं नाव योगेश सुखदेव जोंधळे, राहणार कोकणगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. मित्रांनो, यांची स्वतःची 30 एकर प्युअर बागायती जमीन आहे, पण तरी सुद्धा हे हिरव्या चाऱ्याची लागवड जवळपास करत नाही. 80% चारा हे पूर्ण विकत घेऊन त्यांच्या दूध व्यवसायाचं नियोजन करतात. मित्रांनो, त्यांच्या दूध व्यवसायाची खासियत अशी आहे की ते 1 किलो सुद्धा मुरघास बनवत नाही, कारण की त्यांच्या हिशोबांती त्यांना असं लक्षात आलेलं आहे की मुरघास करणं, जनावरांना देणं कुठल्याच परिस्थितीमध्ये परवडत नाही. आता मित्रांनो, कदाचित हे ऐकल्यावर तुम्हाला हसू आलं असेल, पण मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवट ते स्वतः त्यांच्या हिशोबाने तुम्हाला सांगणार आहेत की नेमकं मुरघास किंवा हिरव्या चाऱ्याची लागवड कशी आपल्याला परवडत नाही, पण विकतच्या चाऱ्यावर सुद्धा तुम्ही दूध व्यवसायात प्रचंड प्रमाणात नफा कमवू शकता. तर मित्रांनो, हे जर जाणून घ्यायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचा बटन दाबा. मुरघास वगैरे करता का सर? मुरघास नाही करत. तर का करत नाही मुरघास तुम्ही? म्हणजे आता मुरघासाचं जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एकत्रितलं जर कोटेशन जर सांगायचं ठरलं, 1 एकर मका करायला जवळपास खर्चचा विचार जर केला तर वावर नांगरायचं, नांगरून जर विचार केला मका करायची भानगडी, मकाला एकरी 5,000चं बियाणं, 10-12 हजार रुपये वावर नांगरून परत नांगरायला, रोटा तयार करायला, वावर साऱ्या बिऱ्या तयार करायला तेवढा खर्च आहे, बरोबर. पण आता साधारणपणे 1 एकराची मका वावरात तयार व्हायला खर्च येतो 20,000 रुपये, बरोबर. तिची मेहनत करणे, भानगडी करणे, एकरात जर 20 बॅगा तयार झाल्या तर नुसत्या बॅगा भरायची मजुरी होती 20,000 रुपये. मका झाली 20,000ची, बॅगा तयार करायला 20,000, किती हजार रुपये गेले तुमचे? 40,000 रुपये गेले, बरोबर आहे. दरवेळेस मुरघासाचे एका बॅग पाठीमागं साधारणपणे 25-30 किलोचं वेस्टेज आहे, बरोबर. म्हणजे 800 किलोतून तुमचे 50 किलो वेस्टेज गेलं, बरोबर. तो एक विषय झाला. मग जर सगळा एका मुरघास जर बनवायला माझ्या हिशोबाने जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर 4 रुपये किलोचा खर्च येतो मुरघास करायला, 4 रुपये किलोचा. मग ते सूत्र नाही बसत. पण त्या 4 रुपये किलो ऐवजी जर तुम्ही 6 रुपये किलोनं मार्केटमध्ये तुम्हाला लागन तो कोरडा चारा मिळतो, भूस मिळन, सोयाबीनचं भूस मिळन, गव्हाचं भूस मिळन, मकाचं भूस मिळन, कडबा मिळन, सरमाड मिळन, काही ना काही तुम्हाला कोरडा चारा 6 रुपये किलोनं मिळून जातो. अच्छा, बरोबर. आता जेवढा मुरघास लागतो त्याच्या निम्माच कोरडा चारा लागतो, म्हणजे खर्च झाला निम्मा, बरोबर आहे. 4 रुपये किलोनं मुरघास करायला पडतो, म्हणजे पडतो घरची मका असेल तर, बरोबर आहे. आता या 15 गायांचं उदाहरण घ्या तुम्ही, यांना लागत आहे कमीत कमी 10 दिवसाला बॅग, म्हणजे महिन्याला लागल्या 3 बॅग, 36 बॅगा लागल्या. 36 बॅगाचा खर्च करायचा हिशोब जर केला तर तो जातो 50,000च्या गाड्यात. तर कॅल्क्युलेशन काय राहिला का एवढंच मुरघास असलं तर कोरडा चारा लागतोच, हिरवा चाराही लागतोच, मग मुरघास लागतो खायला. तुमची कुठंतरी बचत झाली पाहिजे तर तुम्ही तो मुरघासाचा वापर करणार आहे ना. तुमच्या मुरघासामुळे तुमचा कोरडा चारा कमी नाही झाला आणि तुमचा हिरवा चाराही कमी नाही झाला. काय नुसतं मुरघास किती गाय आहे आणि किती दिवस त्या गायने दूध दिले, फॅट नाही देती, खाजडीगिरी नाही देती, बरोबर आहे का नाही. आज मकाचा 17-8 रुपयाचा भाव आहे, भलं मोठं मकाचं नुकसान होतं, बरोबर आहे. आणि सगळ्यात एक तोटा आहे मुरघास बनवायला. तोटा असा आहे का त्या वावरात एक म्हणजे आता मला लागतं 1.5 एकराची मका. अच्छा, 1.5 एकरातलं 4 महिन्याचं म्हणजे मेन पावसाळ्यातलं उत्पन्न बुडतं. कांदे केले, काही केलं, त्या वावरातून 1-1.5 लाख रुपये उत्पन्न होतं.
तुमच्याकडे लई जमीन असेल तर करायचं तर असते मुर्गा असेल तर कसाही विचार करा तुम्ही. एक तर उत्पन्न बुडत हा पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा 4-5 रुपये किलो खर्च येतो तो एक मुद्दा. मग त्याच्यापेक्षा मी काय आता तो झाला एक विषय. मग आता कसं करायचं, अजून एक माझं जजमेंट आहे. आता जे कोणाला सांगूनही पटणार नाही, माझे 15च गाय आहे आणि सगळा हिरवा चाराही 15च गुंठे. तुम्ही म्हणशाल आता कसं काय शक्य आहे, तुम्ही जाऊन पाहा वावरात, स्वतः चक्कर मारा एखादा, मग तुम्हाला कळलं का चारा सुद्धा 15च गुंठे. ते फक्त गिन्नी गवत आहे, ना घास आहे ना काही आहे ना काही, फक्त 15 गुंठे गिन्नी गवत वच 15 मॅक्झिमम गायांचं जे दूध आहे. आता तुम्ही म्हणशाल तुमचं काय 15 गुंठे गिन्नी गवत कसं दूध निघतं, बाकीचं हे सगळं फिडिंग आहे गाईचं पोट भरण्यासाठी. पण मॅक्झिमम दूध मी खाद्य काढितो, जिथं 40 लिटर घालायचं ना तिथं 60 लिटर घालायचं. पण खर्च कमी, मेहनत कमी आली पाहिजे, त्रास कमी झाला पाहिजे. जेवढा चारा काढशान तेवढा काढायचा, घालायचा, कापायचा, आणायचा, लय त्रास होतो. अच्छा, पावसाळ्यात म्हणजे तुम्ही मुरघासाला अगदी कमी खर्चातला आणि कमी कष्टातला पर्याय तुमच्या लेवलवर शोधलेला आहेत. बरोबर आहे. तर मग नेमकं मग तुमचं स्वतःचं वैयक्तिक काय म्हणजे वैयक्तिक चाऱ्याचं प्रमाण कसं देता भाऊ? हिरवा किती किलो, सुका, पशुखाद्य कसं देता? असंही आता हा मुद्दा आहे, पटण्यासारखा आहे का नाही पटण्यासारखा आहे हा तुम्ही ठरवून घ्यायचं आहे. पण मला जे पटतं, जे परवडतं ते मी करतो. म्हणजे कसं, किती लिटरची गाय असू द्या, माझ्याकडे 15 लिटरची आहे, 20-22 लिटरपर्यंत गाय आहे माझ्याकडे. पण माझ्याकडं त्या गाईला 22 लिटरच्या गाईला एकच जाळी चारा आहे. आपली एक साधी टोमॅटोचं कॅरेट असतं का, तेवढं एकच. म्हणजे त्यात किती किलो बसेल साधारणपणे? साधारणपणे त्याच्यात अर्धी जाळी 2 ते 3 किलो कोरडा चारा बसतो भूस. अच्छा. आणि त्याच्यातून गिन्नी गवताची कुट्टी बसती 7-8-10 किलो. अच्छा. म्हणजे सगळा माझा जातो कोरडा आणि वल्ला मिळून 15 किलो चारा एका टायमाला. 20 लिटरच्या गाईसाठी? 20 लिटरची गाय असो, काही असो, 12 लिटरची असो तर 20 लिटरची असो, तेवढाच. पण मग तिचं मॅक्झिमम दूध काढतो मी खाद्यावर. मग खाद्य जवळपास तिला कोणत्या तुम्ही घेता, आपल्याला काय आता आम्ही वापरतो दूधधारा किंवा हिरा, इंद्रनील अशा वापरतो आम्ही. तुम्हाला काय कोणतं वापरायची ती वापरायचा रिझल्ट असेल चांगला ती, बरोबर आहे की नाही. पण आम्ही घालतो सरासरी 20 लिटरच्या गाईला एका टायमाला 3 किलो कांडी. तिला कांडी कोरडी खाऊ घालायची आणि नंतर तिला 2 किलो मक्याचं पीठ, 1 किलो गव्हाचं पीठ आणि 1 किलो बाजरीचं किंवा तांदळाचं पीठ हे 12 तास भिजून घालायचं. म्हणजे जवळपास तिला एका टायमाला 3 किलो कांडी, 2 किलो मका झालं 5, 1 किलो तुमचं तांदूळ किंवा गहू म्हणजे 6 ते 7 किलो खाद्य तिला देतो. अच्छा. चारा व्यतिरिक्त खुराक 7 किलोचा 7 किलोचं देतो. तुम्ही माणसाने जर आता गायला 7 किलो घातलं तुम्हाला खाली काय राहिलं. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की दूध 20 लिटर घालायचं तर 40 लिटर घाला, पण मेहनत वावरात जाऊन करू नका. अच्छा. असं म्हणजे खर्च जरी वाढवाल, लोकांना लिटर पाठीमागं 5 रुपये जर खर्च येत असेल तर मला 10 रुपये येतो. पण लोक जर 10 लिटर दूध घालीत असेल तर मी 20 लिटर घालतो. 14 गाया सांभाळायला आमच्याकडं फक्त 2च माणसं आहे. मी सकाळी 2 तास गोठ्यात काम करतो, संध्याकाळी 2 तास गोठ्यात काम करतो. 4 तासाव्यतिरिक्त मला माझी शेती सोडून गोठा पाहायला टाईम नाही. हा त्यातला तात्विक मुद्दा आहे.